नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं परत पुन्हा HD एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रो, आपण पोलीस भरती तसंच राज्य सरकारच्या योजना, त्यानंतर जिल्हा परिषद भरती व सर्व सरळ सेवा MPSC आणि सर्व भरती परीक्षेचे तसंच शेतकऱ्यांसाठी माहिती आणि अपडेट देत असतो. तर विद्यार्थी मित्र, आज आपण नोकर भरती म्हणजे पोलीस भरती संदर्भात आज अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट आणली आहेत. राज्य सरकारने पोलीस भरतीला मान्यता दिली असून साधारणतः तरी ही डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहेत. तर त्या संदर्भामध्ये विद्यार्थी मित्र, ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची न्यूज आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती, राज्यात 7,500 तर मुंबईत 1200. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र इतक्या पदाची पोलीस भरती होणार आहेत. साधारणतः तरी 8,500 ते 9,000 पदे 100% भरली जाऊ शकते. आपण सविस्तर वाचूया. राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती येणार. त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची विद्यार्थी मित्र न्यूज आहेत. तुम्ही बघू शकता, शेवटपर्यंत बघा फक्त. राज्यात गेल्या 2 वर्षात जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाल्यानंतर आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहेत. साधारणतः 7,500 पदासाठी भरती होणार असून यात मुंबई पोलीस दलासाठी सुमारे 1200 पदे असणार आहेत. तर दरवर्षी विद्यार्थी मित्र, मुंबई पोलीस दलामध्ये जास्त पदाची भरती होत असती, त्यामुळे तिथे फॉर्मसुद्धा जास्त येतात. तर राज्यात 2022 व 2023मध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस भरतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती होणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र, तुम्ही सर्वांनी तयार राहा. आणि डिसेंबरमध्ये परत पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये मेगा पोलीस भरती होणार आहेत. राज्य पोलीस दलामध्ये आता सध्या त्यांनी मागील 18,000 पदे, त्यानंतर ही 17,000 पदे आणि त्यानंतर पुन्हा 9,000 पदे, म्हणजे सर्वात मोठी लॉटरी आहेत पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्याच विभागामध्ये भरती प्रक्रिया होत नसती. त्यामुळं यामध्ये सर्वात जास्त उमेदवारांना फायदा होणार आहेत. आणि राज्य सरकारने या भरतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसंच विद्यार्थ्यांची जी गैरसोय होती त्यावरसुद्धा लक्ष द्यावेत आणि त्यांची आधीच व्यवस्था करण्यात यावी, यामध्ये महिला खास करून. त्यानंतर वयवाढ संदर्भात राज्य सरकारने ज्या विद्यार्थ्यांचं भरतीमध्ये वय बसत नाही, ज्या विद्यार्थ्यांनी मागं आंदोलन केली ती, त्यांनासुद्धा या भरतीमध्ये न्याय द्यावा अशी आपली शासनाला कळकळीची विनंती आहेत. त्यांनी या भरतीमध्ये जर विद्यार्थ्यांना वयवाढ संदर्भामध्ये सूट दिली तर त्या विद्यार्थ्यांना 100% फायदा होईल. कारण की बरेच विद्यार्थ्यांनी मागे आंदोलन केली ती आणि त्याची राज्य सरकारने यावेळेस 100% दखल घेणं गरजेचं आहे. तसंच विद्यार्थी मित्र, पुढील होणारी पोलीस भरती आहेत, यामध्ये 9,000 किंवा जास्तही पदे भरली जाऊ शकत आहेत. तर त्यासाठी तुम्ही सज्ज राहा आणि या आतापासूनच जी तयारी चालू आहे ती चालू ठेवा. ज्या विद्यार्थ्यांना या भरतीत यश आलं नाही, बरेच विद्यार्थी निराश झाले, नाराज झाले, तर त्यांनी खचून न जाता पोलीस भरतीसाठी तयार राहावं आणि आपली लेखी परीक्षा असो किंवा मैदान चाचणी असो याची तयारी चालूच ठेवावी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्र अत्यंत महत्त्वाची न्यूज आणि अपडेट होती. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल अपडेट माहिती राहा. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला तुम्ही, धन्यवाद, विशेष आभार तुमचे.